व्हिडिओ मिळवण्याकरिता सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, कष्टी चंद्रपूरमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे। आजच्या मराठी निबंधाचा विषय आहे नदी पात्रावरील झालेले परिणाम व उपाय। मित्रांनो, हा एक रिक्वेस्टेड व्हिडिओ आहे। चला तर मग सुरू करूया आजच्या मराठी निबंधाला। हा निबंध तयार करण्यापूर्वी मी इथे काही महत्त्वाचे मुद्दे घेतलेले आहे, जसे नदीचे महत्त्व, आर्थिक तसेच आध्यात्मिक, नदीच्या पात्रावर झालेले परिणाम, उपाययोजना, स्वच्छ भारत आपली जबाबदारी किंवा कर्तव्य आणि नदी संवर्धन काळाची गरज। दरी दरीतून वनावनातून झुळझुळ मी वाहत येते, मी मंजुळ गाणे गाते, मी पुढेच धावत जाते। वी.म. कुलकर्णी यांनी लिहिलेली ही कविता। जीवनगंगा म्हटल्या जाणाऱ्या नद्यांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे। नद्या मानवी जीवनाचा महत्त्वाचा भाग आहेत, ज्या आपल्या जीवनासाठी मूलभूत गरज असलेले पाणी देतात। नदी नेहमी वाहत राहते, सर्वांना पाणी पाजून तृप्त करते, म्हणून आपण तिला माता म्हणतो। उदाहरणार्थ, भारतात गंगा, गोदावरी यासारख्या नद्यांना आईचा दर्जा दिला गेला आहे। आपल्या भारताची प्राचीन संस्कृती आणि सभ्यता नद्यांच्या काठी विकसित झाली आहे। नद्यांच्या खोऱ्यांमध्ये शेतीपूरक व्यवसाय आणि मोठ्या प्रमाणात लोकवस्तीचे निर्माण झाल्याने नद्या या खऱ्या अर्थाने विकास वाहिन्या ठरल्या। प्राचीन काळापासून नद्यांच्या काठी मानवी वस्ती विकसित झाल्या व विकासाचे केंद्र बनले। नदीला आईचा दर्जा मिळाला। नदीजवळ तीर्थक्षेत्रे वसली। नद्या फक्त पिण्याच्या पाण्यासाठीच नव्हे, तर शेती, संस्कृती, लोकजीवन आणि प्रगतीसाठी मूलभूत आधार मानल्या जातात। जलविद्युत निर्माण करण्यासाठी, अंतर्देशीय जलवाहतूक विकसित करणे, मत्स्यपालन विकसित करणे, पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी नद्यांवर धरण बांधणे, अशा प्रकारे नद्या देशांच्या आर्थिक विकासात मदत करतात। वृक्षतोड, वाळू माफिया आणि अनियोजित विकास कार्यामुळे नद्या प्रदूषित झाल्या आहे। मानवी कृतीतून निर्माण होणाऱ्या विषारी प्रदूषकाद्वारे नदीतील पाणी प्रदूषित होत आहे। उदाहरणार्थ, औद्योगिक वसाहतीतून निघणारी रसायने, जनावरांचा कचरा, सांडपाणी आणि इतर मानवी क्रिया। पर्यावरणाच्या ऱ्हासामुळे नद्यांचे आरोग्यही धोक्यात आले। जलचराबरोबर मानवी अस्तित्वापुढे मोठ्या प्रमाणावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे। वातावरणातील प्रत्येक गोष्ट एकमेकांशी जोडलेली आहे। जर पाण्याची गुणवत्ता खालावली तर पर्यावरणाची गुणवत्ता देखील खालावते। सुरुवातीचा काळ आणि आजचा काळ यामध्ये नद्यांची तुलना केली असता नद्यांची खूप वाईट अवस्था झालेली आहे। थोडे सहकार्य आणि थोडे नियोजन, नद्यांच्या सौंदर्याने वाचेल सर्वांचे जीवन। नद्या वाचवणे पूर्वीपेक्षा जास्त महत्त्वाचे झाले आहे, म्हणून बायोडिग्रेडेबल क्लिनिंग उत्पादने वापरली पाहिजेत। रासायनिक उत्पादने वापरू नयेत। दैनंदिन कामासाठी पाण्याचा अपव्यय करू नये। विजेची बचत करावी, त्यामुळे वीज निर्मितीमध्ये वापरले जाणारे पाणी वाचते। नदीत कचरा टाकू नये। निर्माल्याची विल्हेवाट पाण्यात करू नये। गणपती विसर्जनासाठी कृत्रिम तलाव किंवा कुंड तयार करावे। पूजेतील निर्माल्याचा उपयोग खत निर्मितीसाठी करावा। कोणतेही उपाय कागदोपत्री नसावेत, प्रत्यक्षात कृती करावी
अन्यथा दंडात्मक कार्यवाही करावी. जहाजामधून मोठ्या प्रमाणात तेल गळती होते व हे तेल नदीच्या पात्रावर एक थर बनवते, ज्यामुळे जलतरण जीव ऑक्सिजन घेऊ शकत नाहीत आणि मरतात. पर्यटकांना नदीच्या पात्रापासून सुरक्षित अंतरावर ठेवावे. लोकांना पाण्याचे महत्त्व पटवून दिले पाहिजे. त्यांच्या जनजागृती निर्माण केली पाहिजे. प्लास्टिकवर पूर्णपणे बंदी आणली पाहिजे. नद्यांना वेळोवेळी स्वच्छ केले पाहिजे. नमामि गंगे अभियान, गोदावरी स्वच्छता अभियान हे उपक्रम सरकारी योजनेअंतर्गत राबवल्यास नदी स्वच्छता अभियानाला वेग मिळू शकतो. तरंगणारा घनकचरा काढून टाकण्यासाठी नदी पृष्ठ स्वच्छ करणे, स्वच्छतागृह बांधणे, स्मशानभूमी बांधणे, स्थानिक सांडपाण्याचा उपाययोजना करणे, युवा पिढीच्या माध्यमातून जनजागृती करणे, औद्योगिक प्रदूषण थांबवणे, वृक्ष लागवड करणे यासाठी देशातील प्रत्येक नागरिकाचा सहभाग आवश्यक आहे. नद्या देती जीवाला जीवदान, राखो पर्यावरणाचे भान, स्वच्छता राखून करू वाढवू नद्यांची शान. लोकांना अजून सुद्धा नद्यांचे महत्त्व कळले नाही. ही खेदाची बाब आहे. नद्यांची किनारे अस्वच्छ आहे. नद्यांचे जतन केले पाहिजे. नद्यांच्या सफाईसाठी सरकारची वाट पाहू नये. नद्या स्वच्छ ठेवण्यासाठी लोकांनी पुढाकार घ्यावा. नदीच्या पात्राजवळ पिंपळ, कडुनिंब यांची रोपे लावावीत. जमिनीतील ओलावा टिकून राहण्यासाठी छोटे दगडांचे बांध बांधावे. हजारो स्वयंसेवकांचे प्रयत्न आणि त्यांच्या उत्साहामुळे अशक्य काम शक्य होईल. हीच ईश्वर आणि मानवतेची खरी सेवा आहे. जलप्रदूषण रोखणे हे प्रत्येकाने आपले कर्तव्य मानले पाहिजे. मानवी सहभागावर आधारित उपाययोजनाच यशस्वी होण्याची शक्यता अधिक आहे. आपण महानगरपालिका, प्रदूषण नियंत्रक मंडळ आपण यांना सहकार्य केले पाहिजे. मित्रांनो, इथे आणि ज्या पद्धतीने लिहिलेलं आहे इथे करेक्शन करायचे आहे. ज्या नद्यांना आपण पवित्र समजून त्यांची पूजा करतो, त्यांना नमस्कार करतो, त्यांची स्वच्छता ठेवणे हे परम कर्तव्य आहे. प्रत्येकाचे नदीच्या प्रती असलेले वर्तन हीच नद्या स्वच्छतेचे अभियान होऊ शकते. नद्या स्वच्छता माझी जबाबदारी, मी नेहमी घेईल याची खबरदारी. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा आणि तुमच्या प्रतिक्रिया माझ्यापर्यंत पोहोचू द्या.